स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो. तर 9 नोव्हेंबर 2023 पासून दिवाळी सुरू होणार आहे. दिवाळीचा पहिला दिवस आहे. या दिवशी आहे रमा एकादशी, जिला आपण गोवत्स एकादशी किंवा वसुबारस या नावाने सुद्धा ओळखतो. गायीप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. तर या दिवशी घरच्या घरी आपल्याला गायीचं पूजन कसं करायचं आहे, नैवेद्य काय दाखवायचं आहे, कोणत्या मंत्राचं पठण करायचं आहे, ही माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर बघा, गायीचं आपल्या आयुष्यामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गाईचं शेण, गोमूत्र, दूध, दही, तूप यासारख्या गोष्टींचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करत असतो. त्यामुळे तिच्याप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसुबारस जो दिवस आहे तो आपण साजरा करायचा असतो. पूर्वीच्या काळामध्ये घरीच गायी असायच्या, घरच्या घरी गाईचं पूजन केलं जायचं. पण आता शहरीकरणामुळे घरी गाय नसते, त्यामुळे आपल्या देव्हाऱ्यात किंवा आपल्या घरामध्ये गाईची एखादी तरी मूर्ती असावी. ही मूर्ती जर घरात असेल तर 33 कोटी देवांचा आशीर्वाद तुमच्यावरती राहतो. तर चला, आता आजच्या या व्हिडिओमध्ये गाईचं पूजन तुम्हाला घरच्या घरी कसं करायचं आहे, कोणते स्तोत्र म्हणायचे आहेत, नैवेद्य कसा दाखवायचा आहे, ही माहिती मी तुमच्यासोबत शेअर करते. पूजन मी प्रत्यक्षपणे दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर तुम्ही इथे बघू शकताय, गाईच्या पूजनासाठीचं सगळं साहित्य मी घेतलेलं आहे. माझ्या देव्हाऱ्यामध्ये चांदीची छोटीशी मूर्ती देखील आहे. त्यासोबतच बाळकृष्णांची एक मूर्ती आणि गणपती बाप्पांची मूर्तीसुद्धा मी या पूजेसाठी घेतलेली आहे. या व्यतिरिक्त माझ्या हॉलमध्ये ही गाईची मूर्ती असते, ती देखील मी या पूजनामध्ये ठेवणार आहे. तर आता आपल्याला हे पूजन कसं करायचं आहे, नैवेद्य काय दाखवायचं आहे, कोणत्या मंत्राचं पठण करायचं आहे, ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. 9 नोव्हेंबर रोजी आहे वसुबारस. या दिवशी संध्याकाळी म्हणजेच प्रदोषकाळी आपल्याला घरच्या घरी गाईचं पूजन करायचं असतं. देव्हाऱ्यात असलेल्या गाईच्या मूर्तीचं पूजन आपल्याला करायचं असतं. ज्यांना शक्य आहे त्यांनी गोशाळेमध्ये जाऊन प्रत्यक्षपणे गाईचं पूजन केलं तरीही चालेल. तर जिथे तुम्हाला गाईचं पूजन करायचं आहे ती जागा स्वच्छ करून घ्यावी. तिथे एखादा चौरंग किंवा पाट टाकावा, त्यावरती एखादं वस्त्र अंथरावं. कोणत्याही पूजेची सुरुवात ही अग्नीच्या साक्षीने होत असते. सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, धूप लावून घ्यायचं आहे. आज या दिवशी म्हणजेच वसुबारसच्या दिवशी आईने मुलांसाठी उपवास करायचा असतो. तुमच्याकडे जशी पद्धत आहे, जशा प्रथा आहेत, त्यानुसार तुम्हाला हा दिवस साजरा करायचा आहे. तर सगळ्यात आधी मी इथे एक छोटासा पाट ठेवणार आहे. त्यावरती माझ्याकडे जी गाईची मूर्ती आहे त्याची स्थापना करणार आहे. कारण या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करता येणार नाही, त्यामुळे ही मूर्ती मी इथे या पाटावरती ठेवत आहे. थोडेसे तांदूळ आपल्याला खाली ठेवायचे आहेत आसन म्हणून, आणि त्यावरती आपल्याला ही गाईची मूर्ती ठेवायची आहे. 2 विड्याची पानं घेतलेली आहेत, जोड पानं, ती आपल्याला इथे ठेवायची आहेत. देठ जे आहे ते देवाकडे करायचं आहे आणि यावरती आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे. तर त्यावरती विड्याच्या जोड पानांवरती सगळ्यात आधी मी इथे अक्षदा टाकून घेत आहे. बाप्पांची मूर्ती देव्हाऱ्यामधली घ्यायची आणि तिच्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. तर हा अभिषेक करण्यासाठी तुम्ही ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप करू शकता. पाण्याने आणि दुधाने किंवा पंचामृताने हा अभिषेक करायचा आहे. ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः. त्यानंतर दुधाने करायचं आहे. ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः. आणि परत पाण्याने करायचं आहे. अभिषेक करून झाल्यानंतर बाप्पांच्या मूर्तीची स्थापना त्या विड्याच्या पानावरती करायची आहे. सगळ्यात आधी गणेश पूजनाने या पूजेला सुरुवात करायची. तर बाप्पांच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे. पंचोपचार आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. बाप्पांना आपल्याला गंध, अक्षत, फूल वाहून घ्यायचं आहे. धूप दीप दाखवायचा आहे. जास्वंदाचं एखादं फूल असेल तर ते फूल तुम्ही अर्पण करू शकता. बाप्पांना हे फूल अत्यंत प्रिय आहे. आणि नाहीच मिळालं तर लाल रंगाचं फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे. तर बाप्पांची आपण पंचोपचार पूजा केलेली आहे आणि त्यानंतर मग आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. आता बाप्पांच्या शेजारी अजून 2 जोड पानं आपल्याला ठेवायची आहेत. यावरती आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे. बाळकृष्णांची मूर्ती या पूजेमध्ये अतिशय आवश्यक आहे. बाळकृष्णांना प्रिय असलेली गाय आपण पूजत आहोत, त्यामुळे बाळकृष्णांची मूर्तीसुद्धा या पूजेमध्ये ठेवायची आहे. बाळकृष्णांच्या मूर्तीवरती सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे. पाण्याने दुधाने किंवा पंचामृताचा वापर करून तुम्ही हा अभिषेक करू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आता बाळकृष्णांची मूर्ती ही प्रत्येकाच्या देव्हाऱ्यामध्ये असतेच. बाळकृष्ण म्हणजे साक्षात श्रीहरी विष्णूंचा अवतार आहे. ज्यावेळेस त्यांना प्रिय असणाऱ्या गोष्टींचं आपण पूजन करतो त्यावेळेस देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि गाय जी आहे ती देवी लक्ष्मीचंच एक रूप मानलं जातं. त्यामुळे गाईचं पूजन केल्यामुळे तिचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. तर हा अभिषेक करून झाल्यानंतर मग आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीची स्थापना या पानावरती करायची आहे. तर पानावरती करण्याआधी यावरती सुद्धा आपल्याला अक्षदा ठेवायच्या आहेत. बाळकृष्णांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं.
आणि त्यांची स्थापना या पानावरती करायची आहे. बाळकृष्णांच्या मूर्तीला वस्त्र घालून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्यांच्या मूर्तीचं पंचोपचार पूजन करून घ्यायचं आहे. पंचोपचार पूजेमध्ये आपल्याला गंध, अक्षत, फूल अर्पण करायचं आहे. धूप दीप दाखवायचा. मंजुळा असतील तर मंजुळा देखील बाळकृष्णांना अर्पण करायच्या आहेत. पिवळ्या रंगाचं फूल बाळकृष्णांना अर्पण करू शकता. त्यानंतर जर तुमच्याकडे मंजुळा असतील तर त्या मंजुळा देखील ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत या मंजुळा बाळकृष्णांच्या मूर्तीला अर्पण केल्यानंतर मग आपल्याला गाईच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. तर बघा, माझ्याकडे ही चांदीची मूर्ती आहे गाईची. गुरुपुषामृतच्या दिवशी मी या गाईची मूर्ती खरेदी केली होती आणि देव्हाऱ्यामध्ये स्थापन केलेली आहे. देव्हाऱ्यामध्ये जर तुम्ही गाईच्या मूर्तीची स्थापना करणार असाल तर 3 इंचापेक्षा जास्त उंचीची मूर्ती ही देवघरामध्ये नसावी. मोठी तुम्हाला गाईची मूर्ती मिळाली तर मग तिची स्थापना तुम्ही हॉलमध्ये करू शकता किंवा इतर ठिकाणी करू शकता. देव्हाऱ्यात मात्र चांदीची किंवा तांब्याची, पितळेची अशीच मूर्ती तुम्ही स्थापन करू शकता, कारण त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा खेचण्याची जास्त शक्ती असते. म्हणूनच देव्हाऱ्यामध्ये मूर्ती जी आहे ती अशाच प्रकारे असावी, चांदीची किंवा पितळेची किंवा तांब्याची. तर आता मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. पहिल्यांदाच तुम्ही देव्हाऱ्यामध्ये मूर्तीची स्थापना करत असाल तर तुम्हाला श्री सुक्तमचं पठण करत या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. गाईवरती अभिषेक करून देव्हाऱ्यामध्ये स्थापना कशी करावी यावरचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे, तुम्ही तो बघू शकता. तर आता आपण वसुबारसच्या दिवशी गाईच्या मूर्तीवरती श्री सुक्तमचं पठण करत अभिषेक करायचा आहे. अगदीच ज्यांना वेळ नाही त्यांनी महालक्ष्मीच्या मंत्राचा म्हणजे श्रीम या मंत्राचा 11 वेळा जप करावा आणि पाण्याने, दुधाने किंवा पंचामृताने गाईच्या मूर्तीवरती अभिषेक करावा. ही मूर्ती, यंत्र किंवा देवांचे फोटो देव्हाऱ्यामध्ये असतील तर ते ठेवून चालत नाही. त्यावरती वेळोवेळी सेवा व्हायला हवी, त्यांना सिद्ध करत राहावं लागतं, तरच त्यामध्ये देवत्व राहतं. तर सांगितल्याप्रमाणे श्री सुक्तमचा अभिषेक तुम्ही गाईच्या मूर्तीवरती करू शकता. त्यासाठी तुम्ही गळतीचा वापर सुद्धा करू शकता. श्री सुक्तम हे अतिशय प्रभावी आणि लक्ष्मीचं प्रिय असलेलं स्तोत्र आहे. या स्तोत्राचं पठण करून तुम्ही ज्यावेळेस अभिषेक कराल त्यावेळेस ही मूर्ती सिद्ध होईल. या मूर्तीमध्ये प्राण येतील, म्हणजेच देवत्व येईल. किंवा तुम्ही श्रीम या मंत्राचा जप करत सुद्धा हा अभिषेक करू शकता. पाण्याने अभिषेक केल्यानंतर तुम्हाला दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे. जरी या गोष्टी गाईपासूनच मिळत असल्या तरी अभिषेकामध्ये या गोष्टींचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यामुळे या गोष्टींनी गाईवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर गाईच्या मूर्तीला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि तिची स्थापना आपल्याला बाळकृष्णांच्या शेजारी म्हणजे मध्यभागी करायची आहे. त्यासाठी तुम्हाला परत विड्याची जोड पानं घ्यायची आहेत, त्यावरती अक्षता ठेवायच्या आणि त्यावरती आपल्याला गाईच्या मूर्तीची स्थापना करायची आहे. गाईच्या मूर्तीला तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बाळकृष्णांच्या शेजारी गाईचं पूजन करायचं आहे. संध्याकाळी म्हणजेच प्रदोषकाळी आपल्याला हे पूजन करायचं आहे. दिवसभर आईने मुलांसाठी उपवास करायचा आहे. तर जशी तुमची पद्धत आहे त्या पद्धतीनुसार तुम्ही हे पूजन करू शकता. अभिषेक झाल्यानंतर गाईच्या मूर्तीची पंचोपचारे पूजा करून घ्यावी. गाईला हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करावं, धूप दीप दाखवावं. तर अशा प्रकारे तुम्हाला अगदी साधेपणाने घरच्या घरी गाईच्या मूर्तीचं पूजन करायचं आहे. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर जवळच असलेल्या गोशाळेमध्ये जाऊन गाईचं पूजन तुम्ही करू शकता. ज्यांच्या घरी गुरे वासरे असतील त्यांनी घरच्या घरी गाईचं पूजन करावं. घरातील सवाष्ण बायकांनी गाईच्या पायावर पाणी घालावं. नंतर हळदी, कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालावी. निरांजनाने ओवाळून त्यांना नैवेद्य अर्पण करावा. बऱ्याच जणांकडे पुरणाच्या पोळीचा नैवेद्य वाढून गाईला तो खाऊ घातला जातो. आपल्याकडे जशी प्रथा परंपरा आहे त्यानुसार तुम्ही गाईचं पूजन करून गाईला नैवेद्य अर्पण करू शकता. आमच्याकडे सांगायचं झालं तर आमच्याकडे बाजरीची भाकरी, वरईचा भात, त्यानंतर गवारीच्या शेंगा असा नैवेद्य गाईला अर्पण केला जातो. पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास देखील असतो. आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात. वसुबारस साजरा करण्यामागे अजून एक गमतीशीर माहिती अशी सांगितली जाते की दिवाळीच्या दरम्यान वातावरणामध्ये अधिक प्रमाणामध्ये ऊर्जा निर्माण होत असते, ज्यामुळे वातावरणामध्ये अस्थिरता आणि प्रणाली तापमानात वाढ होते. हे टाळण्यासाठी म्हणून 33 कोटी देव जिच्यामध्ये सामावलेले आहेत अशी ही आपली गोमाता हिचे पूजन केले जाते, जिच्यामध्ये देवांच्या दैवी किरण शोषण्याची कमाल क्षमता आहे. गाय देखील कृष्ण स्वरूपामध्ये प्रभू प्रतिनिधित्व करते म्हणून या दिवशी तिची उपासना करण्याची प्रथा आहे.
भारतात अनेक पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. महाराष्ट्रात मात्र दिवाळी सुरू होते ती वसुबारस या दिवसापासून. गाई गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस अश्विन कृष्ण द्वादशीस म्हणजेच गोवत्स द्वादशीस हा दिवस साजरा केला जातो. हिंदू धर्मामध्ये गाईला महत्त्वाचे स्थान आहे. तिचा सन्मान म्हणून या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही हा दिवस सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. वसू म्हणजे द्रव्य, धन, त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, बलिप्रतिपदा, लक्ष्मीपूजन आणि पाडवा, भाऊबीज या दिवसांनी दिवाळी हा सण साजरा केला जातो. वसुबारसच्या दिवशी गायीची पाडसासह सायंकाळी पूजा करतात. सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सायंकाळी सवत्स म्हणजे वासरासह असलेल्या गायीचे पूजन करतात. आपल्या मुलांना चांगलं आरोग्य लाभावं, सुख लाभावं यासाठी प्रत्येक आईने वसुबारसच्या दिवशी गाईचं पूजन अवश्य करावं. गाईचं पूजन केल्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि ती आपल्या घरामध्ये अखंड निरंतर निवास करते. तर मैत्रिणींनो, रमा एकादशी किंवा वसुबारसच्या दिवशी घरच्या घरी अगदी साधेपणाने तुम्हाला गाईचं पूजन कसं करायचं आहे ही माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली. या दिवशी आमच्याकडे उपवास देखील केला जातो. तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीप्रमाणे तुम्हाला तो दिवस साजरा करायचा आहे. जर देवाऱ्यामध्ये अजूनही तुमच्या गाईची मूर्ती नसेल, तुमची इच्छा असेल तर दिवाळीपूर्वी ती अवश्य स्थापन करावी. देवी लक्ष्मीला प्रिय असलेली ही गाय प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये असावी, यामुळे 33 कोटी देवांचा आशीर्वाद तुमच्यावरती राहतो. तर पूजाविधी मी संपूर्ण शेअर केलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.